निखिल, माझा हात मी तुझ्या हातात दिला तेव्हा कुणाचा तरी हात सोडून आले होते, आणि हे मी तुझ्यापासून कधीच लपवलं नाही. इतकी वर्ष मला वाटत होतं की तो त्याच्या मार्गाला लागला असेल. हा, जखमेचा डाग कुठेतरी राहिला असेल, पण निदान ती जखम भरून तरी निघाली असेल. पण नाही, ती जखम अजूनही बळबळते. मी त्याचा हात सोडल्यानंतर त्याने चालायचंच थांबवलंय. तो अजूनही तिथेच उभा आहे, त्याच क्षणांमध्ये गुरफटलेला. आणि मला त्या क्षणांमधनं त्याला मोकळं करायचं, आणि ते करण्यासाठी आजच्या दिवसा इतका चांगला दिवस असूच शकत नाही, कारण आज त्याचा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी मी त्याला एकटं सोडून निघून गेले होते. निखिल, तुला मला काही द्यायचंच असेल तर हे दे. माझ्या उरलेल्या आयुष्यातले काही क्षण मला व्यंगाच्या नावावर करायचे. निखिल, औषध आहेत यात तुझी सगळी. वेळेवर घे. तिकडे गेलीस की नाही, माझा राग माहितीये तुला. बोलणार नाही मी तुझ्याशी कधी. खरं तर या क्षणांवर हक्क माझा असायला हवा होता, पण मी चुकलोच. कारण कोणाचा तरी हक्क मी हिरावून घेतला होता. हरता हरता जिंकलो का जिंकता जिंकता हरलो? एक मात्र नक्की, नियतीचा खेळ हा असा असायला नको होता. कळते मला तुझी कामौन होई भाषा, कळते मला तुझी कामौन होई भाषा.
सरुनी पुरेल सखया सरुनी पुरेल सखया नाते तुझे नि माझे बेल कुठे आहे? तुम्ही? मग हिच्या वाढदिवसाची पार्टी उकळलीस आणि तुझ्या वाढदिवसाची साधी खबर सुद्धा नाही. काय रे? नाही तसं नाही रे. नाही नाही कळतंय आम्हाला, पण तुला असं सोडणार नाहीये. निखिल त्याला आधी विश तर कर. अरे हो, हॅपी बर्थडे. थँक्स. अरे तुम्ही आत रे. नाही नाही मी पळतोय. मी फक्त हिला सोडायला आलो इथे. सोडायला? हो. अरे आज दिवसभर मी खूप बिझी आहे. हिला जर का एकटीला घरी सोडलं ना तर ही औषधं घेणार नाही, खाणार पिणार नाही वेळेवर, म्हणून हिला तुझ्या हवाली करतोय. काळजी घेशील ना माझ्या बायकोची? अरे हे काय विचारणं झालं का? चल ओके देन, मी निघतो. अरे पण तू आत तर. नाही नाही मला खूप उशीर झालाय. बर ही माझ्या बायकोच्या औषधाची बॅग वेळेवर दे तिला. बाय बाय. काळजी घे. बाय. विहंग काळजी घे तिची. चल बाय. बाय. आणि रात्री आल्यावर पार्टी पाहिजे मला. चल बाय बाय बाय. ये आत ये. तुझं घर अगदी अगदी तसंच आहे. घराचं काय घेऊन बसलीस? मीही अगदी तसाच आहे. काय? टिकली कॉफी? चहा. चहा चालेल. केनचा झोपाळा हवा. तू रात्री उशिरा घरी येशील आणि मी घरात मंद प्रकाश करून त्या झोपाळ्यात बसलेली असेल तुझी वाट बघ. आणखी काही?
विहंग, आयडिया थोडीशी स्टुपिड वाटेल, पण मला ना आपल्या घरात एक छोटस भातुकलीचं घर हवं. एक छोटस घर, एक छोटस जग. आपल्याला हवं तसं रोज नव्याने सजवायचं, रोज नवीन खेळ मांडायचं आणि रोज उधळायचं.